हाय, हॅलो, नमस्कार. मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला ना हळदी कुंकवासाठी ऑर्डर आली होती कमळासन बनवण्याची आणि तेच तयारी करत आहे मी. आणि जरा व्हिडिओ टाकायला जरा लेट झालं होतं. तयार करतानाचा व्हिडिओ काढलेला आहे आज. आणि हे कमळ आता पोचले पण व्हिडिओ टाकायला जरा लेट झालं, धावपळ होती खूप त्याच्यामुळे. आणि हे कमळासन बनवत गौरी गणपतीच्या वेळेस बनवले होते आणि हे खूप आवडलेत सर्वांना. हे आमच्या इथे पण सर्वांनी घेतले हे कमळासन. आणि आता हे मुंबईला पाठवणार आहे मी कमळासन. आणि बघू शकता किती छान असे आलेत. कलर हा निवडला होता त्याने. आणि हे 2-3 कमळासन बनवताना लेस संपली माझ्याकडची आणि जी मी वरती लावायला घेतली त्रिकोण गोलला जी लावलेली असते तीच अशी दुमडून त्या ह्याला चौकोनला लावून घेतली. आणि गुलाबी आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन तयार केले. स्वस्तिक वगैरे काढून मस्त असं कमळासन बनवून घेतलं. आणि आता हे पॅकिंग करायला लागले होते, त्याच्या आधी एक व्हिडिओ काढून घ्यावं म्हटलं, तुम्हालाही दाखवता येईल. आणि मला खूप भारी वाटते की हे कमळासन हळदी कुंकवासाठी वापरलं जाणार आहे, म्हणजे हळदी कुंकवासाठी दिलं जाणार आहे सगळ्यांना. आणि त्यांनी 40 सांगितले होते, पण कपडा तेवढा अवेलेबल नव्हता म्हणताना 35 झाले, तयार झाले, तेवढेच दिले. आणि खूप छान असं. आणि खूप इतकी घाई झाली की हे बनवताना बाहेरची काम वगैरे आणि संक्रांतीचे कस्टमरचे ब्लाऊज, नंतर संक्रांतीनंतर ना कोणाला पाहिजे होते त्यांचे ब्लाऊज, हे सगळं. आणि हे कमळ, आणि ते पण थोडे तितके नव्हते, 40 कमळ बनवायचे होते. आणि तेवढे बनवून घेतले. घरच्यांनी सुद्धा खूप मदत केली. बाहेरचं एकही काम न करू देता सगळं ह्याच्यावरती फोकस करायला लावलं आणि हे करून घेतलं. प्रत्येक वेळेस त्यांचा हाच प्रश्न की किती झाले, होतेत का पूर्ण, कधी व्हायचे, हे चालू होतं. आणि बघा असे मस्त गणपती ठेवून मी दाखवते तुम्हाला. आमच्याकडे छोटीशी मूर्ती आहे गणपतीची, तर गणपती बाप्पाची, तर मी ठेवून दाखवले तुम्हाला. आणि मी हे गौरी गणपतीच्या वेळेस बनवले होते ना, तेव्हा छान म्हणजे खर्च जितका झाला मी जितकं खर्च मी केला होता, म्हणजे कपडा वगैरे मागवण्याचा, लेस, कपडा, नंतर अस्तर वगैरे, त्याचं सगळा टोटल खर्च जेवढा झाला होता तेवढा मला मिळाला. पण यांचं म्हणणं कसं होतं की आता जर काय बनवायचं असेल तर तू तुझ्यापुरतं बनव, बाकीचं कोणाला द्यायच्या वगैरे असं बनवत बसू नकोस, आपला टाईम पण जातो त्याच्यात आणि कोणी इतकं जास्त इंटरेस्ट घेऊन घेणार नाही. प्रत्येकाला हे बघायला छान वाटतं, घ्यायला कोणालाच आवडत नाही. किंवा आपल्यावरूनच ओळखायचं की आपण कसं एखादी वस्तू आवडली तर आपण मन मारतो की नको बाबा, हे घेण्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी घेऊया, ते आपलं म्हणजे दुसऱ्या कशाला तर आपल्याला पैसे उपयोगाला येतील असं वाटतं. तर पहिली सुरुवात केली गौरी गणपतीची. आणि हे कमळासन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही किती छान असं कमळासन तयार झालं आहे. आणि आता हे मुंबईला पोहोचणार आहे. मी व्हिडिओ आधी काढला नव्हता, आता काढला आहे. आधी व्हिडिओ केला आणि आता मी एडिट करून ठेवते. तर आज हळदी कुंकू आहे ज्यांनी घेतले त्यांच्या घरी, तर बघूया त्यांना कसं वाटलं, नंतर कळेच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन त्यांची रिॲक्शन काय होती ह्याच्यावरती. त्यांनासुद्धा खूप आवडलेत, पण ज्यांच्यासाठी ते घेणार आहेत, म्हणजे हळदी कुंकू करून म्हणजे बायकांना देणार आहेत ना, ज्या बायकांना देणार आहेत त्यांना कसं वाटते ते नक्की मी फोन करून विचारेन त्यांना की कसं वाटलं त्यांना. आणि हे बघू गणपती वगैरे ठेवून किती छान असं तयार झाले. आणि पहिल्यांदाच एवढी मोठी ऑर्डर मला मिळाली, ह्याचं खूप खूप भारी वाटते. आणि हे प्रत्येकाच्या घरामध्ये सजलं जाणार आहे. फक्त गणपतीसाठी म्हणून मी बनवलं होतं, पण प्रत्येकाच्या घरी खूप भारी वाटते. प्रत्येकाच्या घरी हे कमळासन जाणार आहे आणि ते पण प्रत्येकजण
काही ना काही ह्याच्यावरती पूजा कर म्हणजे देवाची किंवा कलशाची कशाची पूजा करणार आहे. तर चलो बा